योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगाभ्यास सुरू करताना हा श्लोक हे सुभाषित आवर्जून म्हटलं जातं। अर्थ असा, योगशास्त्र अर्थात योग जे मनशांती निर्माण करेल आणि मनशांती टिकवून ठेवेल, आणि व्याकरण जे भाषेवर प्रभुत्व मिळवून देईल, इतरांबरोबर संभाषण करण्याची कला विकसित करेल, आणि आरोग्य, शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य जे व्याधी बऱ्या करेल, आणि या सर्व गोष्टी आपल्याला देणारे प्राचीन पतंजली महाऋषी, त्यांच्यामुळे हा योगाभ्यास निर्माण झाला। ते योगाभ्यासाचे जनक, त्यांना मनपूर्वक आम्ही नमस्कार करतो। अजून एकदा म्हणूया, अर्थ समजून आपल्याला म्हणायचा आहे। योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया। आज आपण योगिक ब्रीदिंग, योगिक श्वसन काय आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। तेव्हा समजून घेण्यासाठी डोळे बंद करा आणि स्वतःच्या श्वासावर फोकस करूया। थोडा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दीर्घ श्वास घेत असताना दीर्घ घ्या आणि दीर्घ सोडा। एकीकडे मनाचं ऑब्झर्वेशन सुरू ठेवूया। नेमकं काय घडत आहे तिकडे लक्ष देऊया। असं करत असताना असा अनुभव करा की आपलं शरीर म्हणजे एक घडा आहे, एक कुंभ आहे। तेव्हा जेव्हा पाण्याचा घडा भरतो तेव्हा कसा भरतो बरं? सगळ्यात आधी खालचा भाग, मग त्याचं पोट भरतं, आणि मग त्या घड्याचा वरचा छातीकडचा भाग, आणि मग सर्वात शेवटी त्याचा गळा, काठ भरतो, आणि मग तो ओव्हरफ्लो होऊ लागतो, बरोबर ना? आणि जेव्हा घडा रिकामा होतो तेव्हा कसा होतो? तर आधी गळ्याकडचा वरचा काठाचा भाग रिकामा होतो, मग मधला भाग, छातीचा भाग रिकामा होतो। एकीकडे श्वसन चालू दे बरं, दीर्घ श्वसन, आणि या घड्यासारखं होत आहे का असा अनुभव करा। सर्वात शेवटी पोटाकडचा खालचा भाग हा रिकामा होतो। तेव्हा अशा प्रकारे श्वसन हे 4 प्रकारे चालू असतं आपलं, जे अगदी सूक्ष्म श्वसन आहे। ज्या वेळेला आपण अगदी सूक्ष्म हलकं फुलकं श्वसन करतो, पूर्ण दीर्घ श्वसन करत नाही, थोडंसं श्वसन आता सूक्ष्म करा। बघा तुमच्या लक्षात येईल, जे वरचे वर श्वसन केलं जातं त्याला स्कंध श्वसन असं म्हणतात। क्लॅव्हिकल ब्रीदिंग
स्कंद श्वसन. ह्याच्यामध्ये छातीचा अगदी वरचा भाग प्रयोगात येतो, खांदे प्रयोगात येतात. हवा थोडीशीच भरली जाते, कॅपॅसिटीच्या 15-20%. अनुभव करताय ना? पूर्ण लक्ष श्वासाकडे. स्कंद श्वसन करूया. म्हणजे वरचं ब्रीदिंग, स्कंद श्वसन. ठीक आहे. घड्याचा अनुभव आपल्याला नंतर घ्यायचा आहे. हे वरवरचं श्वसन आहे. चारही भाग आधी समजून घेऊया. स्कंद श्वसन कसं असतं? फक्त खांद्यांकडचा छातीचा अगदी वरचा भाग प्रयोगात येतो. कॅपॅसिटीच्या अगदी 20% हवा आत बाहेर होत असते. बऱ्याचदा या प्रकारे आपलं श्वसन चालू असतं. सूक्ष्म, जेव्हा आपल्याला जास्त ऊर्जेची गरज नसते, आपण बसलेलो आहोत, काही विशेष करत नाही, अशा वेळेला आपोआप या प्रकारचं श्वसन चालू असतं. पुढचं श्वसन आहे उर श्वसन, थोरॅसिक ब्रीदिंग, ज्याच्यामध्ये रिब केज अर्थात छातीचा पिंजरा चारही बाजूनी एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत असतो. चला या प्रकारचं श्वसन करूया. श्वास घेताना छातीत भरला जाऊ दे आणि तो रिलीज करा. छाती पूर्णतः भरण्याचा प्रयत्न. तुम्हाला जाणवेल मगाचपेक्षा जास्त हवा शोषली गेली. अशा वेळेला बॉडीला अजून छान ऑक्सिजन मिळतो आणि अधिक शरीर हे शुद्ध होतं. त्याचबरोबर शरीरात निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड, अनावश्यक तत्व ही देखील त्याच प्रकारे बाहेर टाकली जातात उश्वासाद्वारे. लक्षात आलं? याला म्हणूया थोरॅसिक किंवा उर श्वसन. थोडासा आवाज येऊ दे छाती भरण्याचा. ब्रीदिंग इन, ब्रीदिंग आउट. काही श्वास घ्यायचे आहेत. थोरॅसिक ब्रीदिंग, उर श्वसन. फार छान, फार सुंदर. पुढचा प्रकार ॲबडोमेनल अर्थात पेटी. नाभीकडून खालचा भाग, पोटाचा भाग, इथून श्वास घ्या. पोटावरती हात ठेवायला, नाभीकडच्या भागावर हात ठेवायला हरकत नाही, म्हणजे जाणवू दे. पोटातून भरा आणि तुमच्या लक्षात येईल जास्तीत जास्त हवा आत शोषली जाते. पोटाकडची बाजू एक्सपांड होऊ दे आणि कॉन्ट्रॅक्ट होऊ दे. प्रसरण आणि आकुंचन पोटाचं. तेव्हा छाती आणि पोट यामध्ये डायफ्राम आहे, पटल आहे. मगाशी जेव्हा आपण उर श्वसन केलं, छाती भरली, तेव्हा हा डायफ्राम हा एक्सपांड झाला आणि त्यांनी पोट लहान केलं, छातीचा भाग पूर्ण एक्सपांड झाला. आता आपण पोटामध्ये श्वास ओढतो आहोत. दोघांमधला फरक लक्षात आला का? आता 1 बाय 1 करून बघूया. क्लॅव्हिकल अर्थात स्कंध म्हणजे सूक्ष्म ब्रीदिंग. खांदा, छातीचा वरचा भाग 20% अनुभव करा. त्यानंतर थोरॅसिक
अर्थात छाती उर श्वसन. छाती पूर्ण एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट. खूप फायदे आहेत, नंतर सांगणार आहे. योगिक ब्रीदिंग आपण शिकतो आहोत. खूप फायदे आहेत, अनन्यसाधारण फायदे. रोज फक्त 3-4 मिनिटं करा. सकाळी उठल्या उठताच क्षणी बसल्या जागेवर करू शकता. एकदम बिछाण्यातून उठून बाहेर येणं आणि आपल्या कामाला सुरुवात करणं, या प्रकारे करण्यापेक्षा थोडंसं योगिक पद्धतीने करायला काहीच हरकत नाही. उठल्यावर 3-4 मिनिटं तिथेच बसूया, या प्रकारे योगिक ब्रीदिंग करू आणि मग कामाला सुरुवात करू. फार छान वाटेल, बरं वाटेल. तिसरा प्रकार ॲबडोमिनल किंवा पेटी श्वसन. पोट एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट करून पहा. सगळ्यात जास्त हवा भरली जाते, जवळजवळ 60%. ठीक आहे. उर श्वसनामध्ये 40% आणि स्कंद श्वसनामध्ये फक्त 20%. तेव्हा हे 3 प्रकार लक्षात आले का? आणि आता आज आपण करणार आहोत योगिक ब्रीदिंग. योगिक ब्रीदिंगमध्ये मगाशी जे घड्याचं उदाहरण दिलं, कुंभाचं उदाहरण दिलं, त्या प्रकारे जशी कळशी भरली जाते, घागर भरली जाते, घडा भरला जातो, त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. चला करूया. पूर्ण फोकस आणि डीप ब्रीदिंग करायचं आणि डीप ब्रीद इन, डीप ब्रीद आउट. ठीक आहे. सर्वप्रथम घड्यासारखं पेटी भरूया, अर्थात ॲबडोमिनल. त्यानंतर छाती भरूया, त्यानंतर स्कंद भरूया. अशा प्रकारे पूर्ण योगिक एक्सपान्शन, पूर्ण घडा भरू दे वरपर्यंत. आणि अस्वस्थ वाटेल असं काही करू नका. ठीक आहे. सुरुवात आहे, आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे करा, पण तिन्ही अनुभव घ्या. आणि सोडताना सुद्धा आधी गळा, स्कंद, छातीचा वरचा भाग, मग पूर्ण छाती आणि मग पूर्ण ॲबडोमेन, आणि त्याच्यानंतर सुद्धा थोडी हवा असते ती पूर्ण काढून टाका. म्हणजे घडा रिकामा, पोट सुद्धा आत घेऊन ती पूर्ण काढून टाका. ह्या प्रकारे करायचं आहे. चला काही श्वास अशा प्रकारे करूया. अजून चांगलं समाधान मिळावं यासाठी श्वास सोडताना तोंडाने सोडायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे पूर्ण श्वास बाहेर काढून टाकण्याचा एक अनुभव, समाधान मिळेल. श्वास घेताना मात्र तो नाकानीच घ्यावा. का बरं घ्यावा नाकानी? कारण आपल्या नाकाचा जो मार्ग आहे त्यामध्ये अनेक फिल्टर्स आहेत. सर्वात आधी तर नेझल कॅव्हिटीचं फिल्टर, तिथे हवेतले तंतू, काही इम्प्युरिटीज आहेत त्या कॅच होतात. त्या आपले केस आहेत नाकातले, तिथे स्टिकी सबस्टन्स असतो, म्हणजे चिकट पदार्थ असतो, तिथे त्या इम्प्युरिटीज थांबतात. मग त्यानंतर आपलं सायनस आहे. सायनसमध्ये सुद्धा जो चिकट पदार्थ आहे तो सगळ्या बॅक्टेरियाज किंवा जीवाणू, विषाणू शोषून घेतो आणि मग तिथे हवा थोडीशी गरम, उबदार होते. म्हणजे ती श्वसनाला फार चांगली, जो रक्तात ऑक्सिजन शोषला जातो त्यासाठी उबदार होणं आवश्यक आहे. ते आपल्या सायनसमध्ये, म्हणजे नाकाचा वरचा भाग, डोक्याच्या जवळचा भाग, कपाळाच्या आतला भाग, तिथे ती उष्ण होते आणि ती श्वसनाकरता योग्य होते. आणि म्हणून नाकाने घेताना श्वास घ्यावा. सोडताना तोंडाने सोडलात तर तो पटकन सोडता येतो, फास्ट करता येतं, समाधान मिळतं. जेव्हा हवा पूर्ण काढून टाकायची आहे तेव्हा नाक, तोंड एकदम काढू शकता. तेव्हा अशा प्रकारे काही श्वास घ्या.
रिकामं होताना खांदे, मग छाती, मग पोट आणि मग अजून सुद्धा पूर्ण हवा काढून टाका. आणि घेताना आधी पोट भरू दे, मग छातीचा भाग आणि मग स्कंध, खांदे, अशा प्रकारे पूर्ण घडा भरा. फार छान. तेव्हा हे आहे योगिक ब्रीदिंग. योगिक ब्रीदिंग हे नियमित करावं. यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी विकास होईल. छातीची क्षमता, श्वसन संस्था ती अधिक चांगली प्रभावशाली होईल. जे कफ, श्वसन याबद्दल ज्या काही समस्या, तक्रारी, कुरबुरी आहेत, छातीची कॅपॅसिटी वाढेल. या कुरबुरींवर या निर्माणच होऊ नयेत यासाठी सुद्धा हा अभ्यास आहे. शरीराला चांगलं पोषण मिळेल. जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याला श्वासाद्वारे मिळते. त्यानंतर दोनच प्रकारे ऊर्जा मिळते. एक श्वासाद्वारे ऑक्सिजन निर्माण करण्याची आपली यंत्रणा आहे, त्याद्वारे आपल्याला ऊर्जा मिळते. आणि दुसरी ऊर्जा आपण जे अन्न खातो, पाणी पितो त्याद्वारे मिळते. पण जास्तीत जास्त ऊर्जा ही श्वसनाद्वारे मिळते. त्यामुळे पूर्ण नियमित या प्रकारे करावं. हा अभ्यास करावा योगिक ब्रीदिंगचा. आणि काही दिवसामध्ये आपल्याला फार बरं वाटायला लागेल. ही प्रक्रिया नियमित सुरू ठेवली तर ऊर्जा ग्रहणाचं कार्य आहे ते फार छान होईल. आपल्या सर्व 12 सिस्टीम्स आहेत शरीर चालवणाऱ्या. त्या पूर्ण 12 सिस्टीम्सना ऊर्जा देण्याचं कार्य हे श्वसनाद्वारे होत असतं. आणि त्यामुळे रोज काही मिनटं हा योगिक ब्रीदिंगचा अभ्यास करावा. ठीक आहे? माझ्याबरोबर म्हणा, ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. आम्हाला असत्यापासून सत्याकडे ने, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने, आम्हाला मृत्यूमधून अमरत्वाकडे ने. ओम शांती शांती शांती. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती
शांती शांती. सर्व सुखी होवोत, कुणीही आजारी बाधित होऊ नये, सर्वांना शुभ दिसावे आणि दुःख कधीच कुणाच्याही वाट्याला येऊ नये. ओम शांती शांती शांती. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. शिक्षक आणि विद्यार्थी आम्हा दोघांचेही रक्षण होवो. आम्हा दोघांनाही पोषण मिळो. आपण दोघेही ऊर्जेने एकत्रितपणे कार्य करू आणि आमची ही साधना ही जोमदार आणि परिणामकारक होवो. आपण कोणाचाही कधीही द्वेष करू नये आणि सदैव प्रगतीच्या मार्गात पुढे पुढे जावे. ओम शांती शांती शांती. संपूर्ण करत असताना एक मंत्र माझ्यासोबत म्हणायचा आहे. दोन्ही हातांकडे पाहात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. खोल अर्थ, गहन अर्थ असा. कर्म महत्वाचं. आपलं सर्व कर्म आपल्या दोन्ही हातांनी होतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्या हाताचं दर्शन करावं. लक्ष्मी, सरस्वती, विष्णू ही दैवत कसली बरं प्रतीक आहेत. लक्ष्मी अर्थात धनसंपदा, सरस्वती अर्थात ज्ञान विद्या आणि विष्णू गोविंद अर्थात बुद्धी हुशारी. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या कर्मांनीच आपल्याला मिळणार आहेत असा याचा गहन अर्थ. दोन्ही हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणा. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. अर्थ, गहन अर्थ. प्रार्थनेमध्ये खूप विनय आहे. पृथ्वी मातेला वंदन करत उठल्या उठल्या ही प्रार्थना करायची आहे. हे पृथ्वी माते, इथेच आमचं कर्म आम्हाला करायचं आहे. इथेच जीवनाचा अर्थ शोधायचा आहे. तूच आमची जन्मदाती. परंतु आमच्या पायाचा स्पर्श वेळोवेळी तुला होत असतो आणि त्यासाठी आम्हाला क्षमा कर. हे पृथ्वी मातेचं स्मरण आहे. उद्या काही प्राणायामाचे अनुभव, श्वास नियमाचे अनुभव आपण घेणार आहोत. त्याचसोबत प्रणव आणि गायत्री अभ्यास सुद्धा करू.
आजचा भाग, आजची साधना संपूर्ण. धन्यवाद, स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा.